करण्याबाबत कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. तुमची नेमकी काय भूमिका आहे, काय कार्यकर्ते सांगतायत शहराध्यक्ष म्हणून, तुम्ही काय सांगा? कार्यकर्त्यांची जरी मागणी असली त्या ठिकाणी फिजिबिलिटी बघून दादा आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तोच फायनल होणार आहे. आज आग्रही भूमिका निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांची आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढावी. महायुती म्हणून एकत्र का लढणार नाही तुम्ही? काही जागांवरून काही होत नाही का, जागा होत नाही एकत्र? तसे चर्चा तंत्रपूर झाले नाही अजून. आणखी राज्यामध्ये तुम्ही महायुती म्हणून एकत्र आहात, तर महानगरपालिकेमध्ये एकत्र लढण्यावर तुम्ही सकारात्मक नाहीये असं नाहीये. अजूनपर्यंत तशा चर्चा घडल्या नाही. परंतु जर बघितलं आज शहर जो वाढतंय, शहरामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी. आज इतक्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात आणि युती जर चांगले सन्मानजनक झाली तर हरकत नाही, पण नसेल झाली तर आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी हा आमचा हेतू आहे. महायुती सोबत चर्चा करण्याआधी तुमची इच्छा आहे का कार्यकर्त्यांची की राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जायचं? नाही, असं काही नाही. आम्ही पहिलं पण एकच होतो ही राष्ट्रवादी. त्यामुळे जर समविचारी पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा त्यांच्या विचारधाराला मानणारे लोक एकत्र असेल तर काही हरकत नाही. तुमचे कार्यकर्ते आग्रही आहेत, पण समोरच्या पक्षाचे शहराध्यक्ष असं म्हटलं होतं की महायुतीत असलेल्या कुठल्याही पक्षाबरोबर आम्ही युती करणार नाही. आमचे कार्यकर्ते आग्रही हे तुम्ही मला सांगताय. आज आमची तयारी इंडिव्हिज्युअल म्हणून सर्व 41 प्रभागामध्ये आमची तयारी आहे. 42 जागा मागितलेल्या होत्या, त्या द्यायला नकार दिला. शिंदेच्या शिवसेनेने 25 जागा मागितल्या होत्या, त्यांनाही केवळ 4 ते 5 जागा सोडण्यावरती शहर भाजप किंवा पुणे भाजपच्या नेत्यांची भूमिका आहे. तर असं काही नेमकं झालंय का? आणि नाही, याच्यामध्ये एक महत्वाचं आहे. ज्यांना कोणाला 42 जागेचा उल्लेख केला जातोय त्यांच्या लक्षातच नाही आलं 42 जागा नाही. आमचे नगरसेवक 42 होते 2017च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले. त्याच्यामुळे आमचा आग्रह असा होता की ज्यावेळेस वार्ड रचना कराल त्यावेळेस साधारणपणे 11 ते 12 प्रभाग आम्हाला वाटतात, आम्ही म्हणतोय त्या पद्धतीने तुम्ही करावेत, कारण आमचे तेवढे नगरसेवक आहेत. तुमचे 100 असतील, तुम्ही तुमचे 25 करा. तुम्हाला काय वाढवून घ्यायचे असेल तर वाढवून घ्या, ही चर्चा आहे. आमच्याकडे नगरसेवकांची चर्चा नाही. आमच्याकडे प्रभाग रचना करताना आमच्या 42 आहेत तर आम्हाला 11-12 तुम्ही प्रभाग आम्ही म्हणाल ते द्या. म्हणजे महायुतीत मिठाचा खडा प्रभाग रचनेपासूनच पडलाय. तुमचं ऐकलं नाही तेव्हापासूनच भाजप आणि तुम्ही एकत्र लढणार नाही हे जवळपास निश्चित झालंय. आता मिठाचा खडा हा आमच्याकडून नाही पडलेला, ज्यांच्याकडून पडलाय तुम्ही त्यांना प्रश्न केला पाहिजे हा. कारण आमची साधी मागणी होती, साधी एकदम आणि योग्य. या पद्धतीने केलं तर योग्य राहील. कार्यकर्ते म्हणतात का एकत्र लढायचं म्हणून? कार्यकर्ते बोलताना नाही, कार्यकर्ते तसा कल सगळ्या बाजूने. आता इकडे घ्या तुम्ही, सुनील शेळकेंनी भाजप बरोबर केली महायुती तिकडं. हा ना, पण तिकडं मुश्रीफ साहेबांनी पवार साहेबांबरोबर केली. अशा अनेक ठिकाणी वेगळ्या युत्या होतात ना. महाआघाडी बरोबर होती आणि महायुतीतले पण जे इतर पक्ष शिवसेना आणि भाजप त्यांच्या बरोबर होती. पुण्यातलं काय चित्र दिसतंय तुम्हाला? पुण्यातलं आता आमची चर्चा होऊन कार्यकर्ते काय म्हणतायत, आमचे नेते काय ठरवतात, शेवटी पक्षप्रमुख म्हणून अजितदादा आहेत. ते जे ठरवतील त्या पद्धतीने आम्हाला अंमल करावा लागेल. त्यांनी तुम्हाला त्या दिवशी संकेत दिले की तुम्हाला जे वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही चाचपणी करा, युती करायची असेल तर तशी चर्चा करा, तर त्या संबंधाने आम्ही चाचपणी करतोय त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये पण काही लोक म्हणतात की आपण महाविकास आघाडी बरोबरच गेलं पाहिजे, थोडीफार मंडळी म्हणतात आपण महायुती बरोबर पण गेलं पाहिजे. अशा दोन्ही विचाराचे लोक आहेत ना. आता तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमका काय होता सूर कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा? नाही, आमची बैठक जी झाली ती महायुती किंवा महाविकास आघाडीबद्दल किंवा निवडणुकाबद्दल नाही झालेली. आमची बैठक आणि आमची चर्चा जी झाली आहे ती बूथ जे करायचे आपल्याला, बूथ कमिटीवर जे प्रमुख कार्यकर्ते घ्यायचे ते कसे घ्यायचे, कोण घ्यायचे आणि पक्षाला कसा फायदा होईल या संदर्भात चर्चा झालेली आहे. कार्यकर्त्यांचं अध्यक्षांचं काय म्हणणं आहे? मग कार्यकर्त्यांचं म्हणणं 2 मिनिटात हे घेऊ दे. तुम्ही पुण्याचे मतदारच आहात, तुम्हाला काय वाटतं आम्ही काय केलं पाहिजे? केलं पाहिजे
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.